दत्त माझे गुरु माता, दत्त माझे पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझी दत्त माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझी माता, माता, दत्त माझा पिता. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझी माता, माता, दत्त माझा पिता. बहिणी बंधू चुलता दत्त माझा, बहिणी बंधू चुलता दत्त माझा, दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू, दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू. बहिणी बंधू चुलता दत्त माझा, बहिणी बंधू चुलता दत्त माझा, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू. माताची आधारू दत्त राजा, दत्त राजा, दत्त राजा, दत्त राजा. मजशी आधारू, 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 मजशी आधारू, दत्त राजा, दत्त राजा, दत्त राजा,
हरे दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा दत्त माझा गुरु दत्त माझा तारू मजसे आधारू दत्तराज दत्त माझे जन दत्त माझे मन सोयरा सज्जन दत्त माझा गुरु दत्त माझा तारू मजसे आधारू दत्तराज एका जनार्दनी दत्त हा विसावा एका जनार्दनी दत्त हा विसावा न विचारित गावा त्यांचे जावा किंवा जावा त्यांचे दत्त माझा गुरु दत्त माझा तारू मजसे आधारू दत्तराज विठ्ठल विठ्ठल दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा गुरु दत्त माझा तारू मजसे आधारू दत्तराज प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी चिंतनासाठी निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा आपल्या सर्व जीवनामध्ये सर्वत्र दत्तमय असलेला अनुभव या अभंगामध्ये व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल शुक्लां ब्रह्मविचार सार परमां आद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधते पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां परमपुरुष शौर्य पांडुरंग मुरारे कमलनयन कान्हा गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्य वामी सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरदे प्रदेशं विदीन्द्रादि देवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मिलितमेन तस्मै श्री गुरवे नमः. तीन शिरे सहा हात तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत तया माझे दंडवत शिरे सहा हात तया माझे दंडवत. थोडासा विको कमी करायचा, थोडासा नॉर्मल कमी करा. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अभंग श्री संत एकनाथ महाराज यांचा अवधूत चिंतन दत्तात्रयांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने वर्णन करणारा त्याच भगवंताचं हा अभंग सेवेकरिता निवडला आहे. अभंगाच्या चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. अखिल कोट ब्रह्मांडाचालक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रयांच्या या जन्मोत्सवाचा औचित्य साधून अनेक वर्षापासून परंपरेने चालत असलेला हा दिव्य उत्सव भगवंताचा जन्मोत्सव आपण साजरा करत आहात. पूर्ण किनोद गावातील माता भगिनी पुरुष बांधव भजनी मंडळ तसेच विशेष चौधरी परिवार त्या चौधरी परिवारामधीलही
आणि सर्व चौधरी परिवार आणि त्यातील या वर्षाची सेवा ज्यांच्याकडे आली, हरिभक्तपरायण मच्छिंद्र तंगा चौधरी, त्यांचे 2 मुलं संदीप भाऊ, दीपक भाऊ, आदी करून या परिवाराकडून हा कार्यक्रम आयोजित केला गेला. सुंदर असा उपक्रम आहे. अनेक वर्षापासूनची अवधूत चिंतनाची, अवताराची, भजनाची, सेवेची ही परंपरा या परिवाराने टिकून ठेवली. त्याबद्दल याही वर्षी तो कार्यक्रम तेवढ्याच उत्साहामध्ये, आनंदामध्ये, भक्तिपूर्वक आग्रहामध्ये या ठिकाणी पार पडतोय. या सेवेसाठी याच किनोद पुण्यपावन भूमीतील सर्व भजनी मंडळ असेल, परिसरातील भजनी मंडळ असेल, आमचे आदरणीय विश्वनाथजी महाराज असेल, आदरणीय आमचे आकाशजी महाराज असेल, आदरणीय महेशजी महाराज असेल, आदरणीय पांडुरंगजी महाराज आहे, साऊंड सिस्टमवाले विनेकरी बाबा, चोपदार दादा, आदी करून सर्व आपण माता भगिनी, पुरुष बांधव, या उत्सवामध्ये सर्वजण जे जे आपापल्या परीने सहभाग घेतात, श्रवणाचा असेल, या ठिकाणी सेवेचा असेल, त्या सर्वांच्याच भक्तिपूर्वक आग्रहाने चालत असलेला हा दिव्य उत्सव. या उत्सवातील सेवा माझ्या वाट्याला आली. एक थोडा वेळ आपल्याला भगवंताचं चिंतन करून, अभंगाचं चिंतन करून आपल्याला थोड्या वेळात थांबायचं आहे. विठ्ठल विठ्ठल भगवंताचा दिव्य जन्म का साजरा करावा, इथून आपण पुढे जाणार आहोत. जन्म देवाचा का साजरा करायचा, अवतार का साजरा करायचा. वास्तविक पाहिलं, देवाचे अवतार तरी किती, देवाने अवतार का घेतला, देवाला अवतार घेण्याचं कारण काय, या मुद्द्यांचा आज एवढाच आपल्याला विचार करायचा आणि सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. अवताराचं चिंतन केलं तर भगवंताच्या रूपाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात, देवाच्या रूपाचे अनेक प्रकार आहे. त्यापैकी मुख्य प्रकार सांगितले 5. किती प्रकार आहे? 5 आहे. ते लक्षपूर्वक ऐका. भगवंताच्या रूपाचे 5 प्रकार आहे. पहिला प्रकार आहे भगवंताच्या रूपाचा, त्याला म्हणा मूर्ती रूप. दुसरा आहे सगुण रूप. तिसरा आहे ईश्वर रूप. चौथा आहे परब्रह्म रूप. आणि 5वा आहे अवतार रूप. विठ्ठल विठ्ठल हे 5 प्रकार देवाच्या आणि रूपाचे आपल्याला बघायला मिळतात. पहिला प्रकार आहे मूर्ती रूप. देवाची मंदिरामध्ये मूर्ती साकार करणं, घेऊन येणं, तिथं प्राणप्रतिष्ठा करणं आणि तिच्यामध्ये आपण भाव ठेवून भजन करणं आणि आपली भावना व्यक्त करणं, हा भगवंताचा प्रकार झाला रूपाचा, मूर्तीचा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी, किंवा आपण जे जे देवाची विग्रह धारण करतो, समोर आणतो, बसवतो, प्रतिष्ठापित करतो, तो देवाचा एक प्रकार आहे रूपाचा, त्याला म्हणा मूर्ती रूप. त्या मूर्ती रूपाचं चिंतन करताना तुम्ही, आपण सर्वजण सामान्य बुद्धीची माणसं मंदिरात गेल्यानंतर आपल्याला जे रूप दिसतं त्याला म्हणावं मूर्ती रूप. एक झालं मूर्ती रूप. दुसरं आहे देवाचं सगुण रूप. कोणता प्रकार आहे? सगुण रूप. लक्षपूर्वक ऐका. सगुण रूप आहे. आम्ही मंदिरात गेल्यानंतर आपल्याला देव सगुण रूपात दिसतो की मूर्ती रूपात दिसतो? हो बोला. आपल्याला देव मूर्ती रूपात दिसतो, सगुण रूपात आपल्याला देव दिसत नाही. पण ज्ञानोबराय, तुकोबराय, एकनाथ महाराज, नामदेव महाराज आदी करून संत मंडळी देवाच्या मंदिरात गेल्यानंतर देव त्यांना आपल्यासारखा मूर्तीच्या रूपात दिसत नाही, त्यांना देव सगुण रूपामध्ये दिसतोय. ज्ञानोबरायांना देव सगुण रूपात दिसतोय, म्हणून ज्ञानोबराय देवाशी बोलताय, भगवान ज्ञानोबरायांशी बोलताय. ज्ञानोबरायांना समाधी घेण्याची इच्छा निर्माण झाली आणि पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवलं. ज्ञानोबरायांचा चेहरा देवाने ओळखला, कारण माणसाचा चेहरा हा पूर्ण शरीराचा कॅमेरा असतो. आपण ज्ञानी आहोत की अज्ञानी आहोत, ढोंगी आहोत, नकली आहोत, बनावटी आहोत की ओरिजिनल आहोत, हे सर्व जर कळतं ते माणसाच्या चेहऱ्यावरून कळत असतो. चेहरा हा लपवता येत नाही, असा चेहरा आहे. तेव्हा तो ज्ञानोबरायांचा चेहरा पाहिला आणि काही छटा वेगळ्या जाणवल्या. भगवान पांडुरंग परमात्म्याने माऊलींना विचारलं, माऊली तुमचा चेहरा सांगतोय तुमच्या मनात काहीतरी विचारण्याची लालसा आहे, बोला माऊली. माऊली सांगतात, ज्ञानोबराया, देवा मला माझं कार्य संपलंय, आता समाधी घ्यायची आहे. आता दिसू नये
ज्यांना आता दिसू नये कार्य संपलं, आता थांबायचंय मला, असं जेव्हा ज्ञानोबराय बोलता तेव्हा पांडुरंग परमात्मा ज्ञानोबरायांना सांगू लागले, माऊली काळजी करू नका, तुमची समाधीची जागा आळंदीला सिद्धेश्वराच्या शेजारी ठरलेली आहे. अनेक वेळेस तुम्ही तिथे समाधी घेतली, याही वेळेस तुमच्या समाधीच्या प्रसंगी मी तुम्हाला समाधी देण्याकरता येणार आहे. जगाच्या मालकाने ज्ञानोबरायांच्या समाधी काळाला यावं, ज्ञानोबरायांचा हात धरावा, निवृत्तीनाथ दादांनी एक हात धरावा, ज्ञानोबरायांना समाधी स्थानामध्ये घेऊन जावं. देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. माझा विषय काय की संतांना जो देव दिसतो तो सगुण रूपात दिसतो, आपल्याला दिसतो तो मूर्ती रूपात दिसतो. विठ्ठल विठ्ठल तिसरा प्रकार आहे देवाचा ईश्वर रूप. ईश्वर रूप म्हणजे जगत निर्माण करणं, जगाचा सांभाळ करणं, जगाचा लय करणं, हे जे करतो ते परमात्म्याचं ईश्वर रूप आहे. कोणतं? जेने हे विश्व निर्मियेले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गा ते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. सर्व जगाची निर्मिती करतो तेव्हा त्याला नाव पडतं ब्रह्मदेव. जगाचा सांभाळ करतो तेव्हा नाव पडतं विष्णू. जगाचा लय करतो, एंड करतो, परिसमाप्ती करतो तेव्हा नाव पडतं रुद्र वा शंकर. असा तो परमात्मा आहे, त्याचं ते रूप आहे, त्याला म्हणा ईश्वर रूप आहे. हा तिसरा प्रकार झाला. देवाच्या रूपाचा चौथा प्रकार आहे परब्रह्म रूप. परब्रह्म म्हणजे सर्व चराचरामध्ये सुद्धा आहे आणि आपल्यामध्ये आहे. तो नाही अशी जागाच नाही, तो नाही ऐसा ठाव, उरलासे कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. सर्वा घटे राम देहा सर्वा घटे राम देहा घटी राम घट घट बिच में राम रमैया. सर्वांच्या मध्ये तो परमात्मा आहे, तो नाही अशी जागाच नाही. ऐक नाही, विठ्ठल विस्तारला जनी सप्त ही पाताळे भरुनी. विठ्ठल किती आहे? विठ्ठल सर्व आणि विठ्ठल सर्व ठिकाणी भरलेला आहे. अर्थात तो परमात्मा सर्वत्र व्याप्त आहे, त्याला म्हणा देवाचं परब्रह्म रूप. आणि पाचवा प्रकार आहे देवाचा, तो आहे अवतार रूप. बरं, अवताराचं चिंतन करत असताना अवतार तरी किती? कोणी सांगतं देवाचा 1 अवतार, कोणी सांगतं देवाचे 2 अवतार, कोणी म्हणतं भगवंताने 10 अवतार घेतले. श्रीमद भागवतात शुकदेवजी सांगतात देवाने 24 अवतार घेतले. नक्की देवाचे अवतार किती? समाज आमच्या ज्ञानोबराय तुकोबरायांकडे आला, सांगा माऊली तुकोबराया, सांगा देवाचे अवतार किती? आम्ही कन्फ्युज आहे, गोंधळलेलो आहोत, आम्हाला संशय आहे, देवाचे अवतार नक्की किती? संत मंडळी सांगतात नो काउंट, मोजण्याच्या भानगडीत पडूच नका, मोजूच नका. का? देवाचे अवतार किती आहे? असंख्य अवतार. हा शास्त्रकार सांगता अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. भगवंत परमात्मा अनंत अवतार घेतो. ज्या की रही भावना जैसी प्रभू मूर्त देखी तिन तैसी. जशी भावना भक्ताने केली तसा परमात्मा त्याच्यासाठी अवतार घेतो. विठ्ठल विठ्ठल आज ज्या अवताराचं आपल्याला चिंतन करायचं आहे, वास्तविक पाहिलं आल्यानंतर थोडासा आणि मला माहिती सांगितली गेली की बऱ्याच वर्षापासून हा 1 दिवसीय उत्सव ही चौधरी परिवार करतात, बऱ्याच दिवसापासून करतात. पूर्वीपासून ही परंपरा भगवान परमात्म्याचे हे सांभाळतात. त्याचं कारण पूर्व जर पाहिलं तर वडिलांपासून पूर्वजांपासून ही परंपरा आहे. त्याचं कारण आत्तापर्यंत पूर्वज होते ज्यांनी ही परंपरा चालू केली, त्यांच्यापासून अगोदर ते देवाकडे जात होते. पण देवाने पाहिलं बाबा हो, तुम्ही जर एवढी माझी भक्ती करताय, एवढी जर सेवा करताय, तर भगवान दत्तात्रयाने सांगितलं आता तुम्ही येऊ नका, आता मीच तुमच्याकडे येतो. विठ्ठल विठ्ठल काय बघा, जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनातला प्रसंग बघा. तुकोबरायांचे पूर्वज 7व्या पिढीतले विश्वंभर बाबा,
भगवान पांडुरंगाची वारी करतायत. महिन्याची वारी आहे त्यांची, पंढरपूरची पायी वारी. वारी करता करता पाय थकले, चालवत नाही, आता वारीला जाणं शक्य नाही, घरातच बसले, पण मनामध्ये वारी आहे. विचार करतात ही माझी वारी टळली, माझी वारी गेली, माझ्याकडून वारी होत नाही, माझी वारी चुकली, असं मनात असताना स्वप्नामध्ये दृष्टांत झाला आणि भगवंताने येऊन सांगितलं, ओ विश्वंभर बाबा, आत्तापर्यंत तुम्ही माझ्यासाठी येत होता, तुम्ही वारी करत होता, तुमचे पाय थकले, तुमचं येणं थांबलंय, आता काळजी करू नका, आता मीच तुमच्याकडे येतोय, मी तुमच्याकडे येणार आहे. आंबराईमध्ये आंब्याची बाग आहे, त्या आंबराईमध्ये तुम्ही अमक्या अमक्या जागेवर या, तिथं बुक्का तुळशी त्या ठिकाणी असेल, तिथे थोडंसं माती बाजूला करा, तिथे मी असेल, मला घेऊन तुम्ही प्रतिष्ठापित करा. म्हणजे काही दिवस देवाची सेवा केली तर परमात्मा सांगतो तुम्ही केलीत ना, आता मीच तुमच्याकडे येतो. हीच परंपरा आपल्या या चौधरी परिवारामध्ये भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रयांची तशीच आहे. अनेक वर्ष पूर्वजांनी सेवा केली आणि भगवंतांनी काहीतरी संकेत दिला, आता तुम्ही नाही, मीच तुमच्या कुटुंबात येतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या परमात्म्याने अवतार घेतला. अवतार घेणारे जगामध्ये दोघच आहे, एक संत आहे आणि एक भगवंत आहे. दोघं अवतार घेतात. संतांचा अवतार कशासाठी? धर्म रक्षाया कारणे साधू होताती अवतीर्णे, साधू होताती अवतीर्णे, धर्म रक्षाया कारणे साधू होताती अवतीर्णे, धर्म रक्षाया कारणे साधू होती अवतीर्णे. धर्मरक्षणासाठी साधू अवतीर्ण होता. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धाराया आले. दीनजना संत अवतार घेतात आणि दुसरा आहे भगवान अवतार घेतात, भगवंत अवतार घेतात. आता भगवंताचा अवताराचं कारण काय? नाथ महाराजांनी एका अभंगात सांगितलंय की तो भगवान परमात्मा दत्तात्रयांच्या रूपाने अवतार घेता झाला, पण कशासाठी आला? तो दुष्टांचं निर्दलन करण्यासाठी, धर्माचे रक्षण करण्यासाठी आला का? नाही. दत्तात्रयांच्या अवताराचं प्रयोजन एकनाथ महाराज एका अभंगात सांगतात. भगवान अवतार धरतात कशासाठी? विठ्ठल 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 अत्रीची अनसूया गरोदर, अत्रीची अनसूया अत्रीची अनसूया गरोदर, धरी अवतार विश्वतारावया. हो, धर्माचं रक्षण नाही, दुष्टांचं निर्दलन नाही. भगवान दत्तात्रयांचा अवतार हा कशासाठी आहे? तर विश्वाचा उद्धार करण्यासाठी. धरी अवतार विश्वतारावया, विश्वाचा उद्धार करायचा. विश्वाचा उद्धार म्हणजे कोणाचा हो? या जडांचा उद्धार आहे? नाही. देवाचा उद्धार आहे? नाही. मग कोणाचा? फक्त या मानवी जीवाचा उद्धार आहे. विठ्ठल विठ्ठल. आज बरेच मुद्दे आठवत आहेत, पण थोडं थोडं होईल त्या मुद्द्यांना स्पर्श करू. धरी अवतार विश्वतारावया. विश्व म्हणजे जग, ज्याला आपण बोलतो. आणि जग शब्दाची व्याख्या काय आहे? विश्व शब्दाची, जग शब्दाची व्याख्या काय? विश्व, विश्वनाथ ही आणि व्याख्या काय? विश्व शब्दाचा अर्थ काय? विश्वमध्ये विष हा धातू आहे. विशती असणे, घुसणे, शिरणे, आणि नाथ जो जगाला सनाथ करतो, सर्वांच्या बाहेरही आहे आणि सर्वांच्या आतही आहे, त्याला म्हणा विश्वनाथ. विठ्ठल विठ्ठल. विश्वाचं
निर्मिती करणं, सांभाळ करणं, लय करणं, ज्याची लीला आहे त्याला म्हणा विश्वनाथ. तो परमात्मा अवधूत चिंतन दत्तात्रयांनी विश्वाचं सृजन, विश्वाचं पालन आणि विश्वाचा संहार करण्यासाठी तोच परमात्मा येतो. कसं करतो? एकच भगवान आहे पण त्रिमूर्ती रूपात आला. तोच परमात्मा विश्वाची सृष्टीची आणि उत्पत्ती करतो. तेव्हा त्या एका रूपातल्या 3 प्रकारातला एक रूप आहे ब्रह्मदेव, दुसरा आहे सांभाळ करतो तो आहे विष्णू, आणि लय करतो विश्वाचा तेव्हा तो आहे रुद्र. या 3ही गोष्टी करणारा जो परमात्मा आहे तो 3 रूपाने एकत्र प्रकट झाला. विठ्ठल विठ्ठल. विश्वाचा उद्धार. विश्व म्हणजे काय तर जग शब्दाची व्याख्या ज्ञानोबराय सांगतात. यया नाम जगडंबर. देव, मनुष्य, स्थावर, यया नाम जगडंबर. विश्वमाऊली ज्ञानोबराय सांगतात जग म्हणजे काय, विश्व म्हणजे काय, ज्याच्यामध्ये जड आहे, ज्याच्यामध्ये जीव आहे आणि ज्याच्यामध्ये देव आहे त्याला म्हणावं जग. इतकी सोपी व्याख्या ज्ञानोबरायांनी केली. मग आता या तिघांचा विचार करून पुढे चाला. जग कुणाला म्हणावं? जगाचं काय, देवाचं काय, जडाचं काय? जो 100% परतंत्र असतो त्याला म्हणावं जड. जो 100% स्वतंत्र असतो त्याला म्हणावं देव. आणि जो 50-50 असतो, 50% स्वतंत्र आणि 50% परतंत्र असतो त्याला म्हणावं जीव. विठ्ठल विठ्ठल. 100% परतंत्र जगामध्ये त्याला जड म्हणा. जड आहे. समजा या ठिकाणी हे घर आहे. हे घर जेव्हा पूर्वी नव्हतं, घर बांधायचं जेव्हा घर का आणि ठरवलं तेव्हा घर बांधत असताना मटेरियल आणलं, वाळू आणली, सिमेंट आणलं, विटा आणल्या, स्टील आणलं आणि त्या साच्यामध्ये टाकलं आणि रचना केली आणि घराचा आकार निर्माण झाला. हे घर झालं का? हे जड आहे. आपण जसं म्हणू तसं ते होत आहे त्याला जड म्हणा. पूर्ण परतंत्र असतं त्याला जड म्हणतात. जड पूर्ण परतंत्र आहे. हा माईक स्टँड आहे. महाराजांनी पंचपदी गायली, त्यांच्या उंचीनुसार तो करून घेतला. मी आल्यानंतर माझ्या उंचीनुसार आणि केला का? याचं अंग दुखलं का? नाही हो, खाली करू नका हो, जास्त फिट करू नका हो, असं तो बोलत नाही का? तो जड आहे. त्याच्यामध्ये चेतना नाही, जड आहे. नाही का? नाही, तो जड आहे. आपण जसं त्याला आकार देऊ. माऊलींनी ठरवलं, कठोऱ्याच्या माऊलींनी, नको आता हे स्टँड आता अजून 2 वर्ष वापरू, जुने झाले की आपण हे साच्यामध्ये टाकू, त्याचं पाणी करू आणि पुन्हा नवीन स्टँड किंवा दुसरं काही त्याला आकार देऊ, करू शकतात. जड आहे. जसा आपण त्याला आकार देऊ तसा त्याला आकार दिला जातो. 100% परतंत्र असतं त्याला जड म्हणा. जगातला एक प्रकार आहे जड. दुसरा प्रकार आहे जीव. जीवाचं चिंतन करा. 50% स्वतंत्र आणि 50% परतंत्र असतो त्याला म्हणावं जीव. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही आम्ही 50% परतंत्र आहोत आणि 50% स्वतंत्र आहोत. 50% परतंत्र कशात हे बघू, मग स्वातंत्र्य फ्रीडमता बघू. स्वतंत्र नंतर. परतंत्र कशात आहे तुम्ही आम्ही जीव? तर आपण प्रकृतीच्या ताब्यात आहोत, आपण भोगाच्या ताब्यात आहोत, आपण कर्माच्या ताब्यात आहोत. आपण हे प्रारब्धानुसार आपल्याला मिळणार आहे, कर्माच्या ताब्यात आहे. प्रारब्धेची जोडे धन आणि प्रारब्धेची वाढे मान. आपल्याला हे जर काय आहे? अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. 50% जीव प्रारब्धाच्या अधीन आहे, कर्माच्या अधीन आहे. आपण 50% परतंत्र आहे. आपण इच्छा असली तरी हसू शकत नाही, इच्छा नसली तरी रडू शकत नाही. कारण कर्म जसं आपल्याला रडवेल, जसं हसवेल तसं आपण करत असतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कशा पद्धतीने कर्माचा लेखाजोखा असतो मानवी जीवाला याचं चिंतन करून पुढे चालू. वारकरी संप्रदायातल्या संत मालिकेमध्ये एक संत होऊन गेले, त्यांचं नाव सजन कसाई महाराज. सजन कसाई महाराज व्यवसाय आहे मांस विकण्याचा व्यवसाय सजन महाराजांचा. पण पंढरपूरची वारी करणारे आहे. जगन्नाथ धामाला निघाले. मजल दर मजल करत पायी प्रवास जगन्नाथपुरीला चालले आणि जात असताना संध्याकाळची वेळ आहे, पाऊस पडण्याची वेळ झाली आणि आता पुढे जाणं अशक्य आहे. कुठेतरी मुक्काम करावा, एखाद्या घराचा आश्रय घ्यावा म्हणून त्यांनी गावाच्या वेशीतून आत प्रवेश केलाय. घर उघडं दिसलं, त्या घराच्या जवळ गेले, आवाज दिला. त्या घरातून एक पुरुष बाहेर आला. का हो काय? त्यांनी सांगितलं मी तीर्थयात्रेला चाललो आहे, जगन्नाथ धामाला यात्रेला चाललो आहे. पावसाचे थेंब तुटतायत, आता ओला होईल, माझा प्रवास थांबवायचा आहे. सकाळी मी जाणार आहे, रस्त्याला लागणार आहे. मला रात्रभर विसाव्यासाठी जागा मिळावी, निवारा मिळावा एवढी माझी माफक अपेक्षा आहे. त्यांनी सांगितलं काळजी करू नका. सनातन हिंदू परंपरेच्या आमच्या संस्कृतीचा एक कॉलम आहे, अतिथी देवो
भव अतिथी देव आहात, या आमची परिस्थिती जशी तुमची व्यवस्था करू. त्या घर मालकाने आत बोलवलं, सजन कसाई महाराजांना जेवण दिलं, गप्पा गोष्टी झाल्या आणि बाहेर ओसरीमध्ये गॅलरीमध्ये त्यांनी आपली वळकुटी, वारकऱ्याची वळकुटी असते, पसरली, अंग टाकलं, पायी प्रवास झोपले. रात्र अर्धी झाली, अर्धी रात्र झाली आणि त्या घरातल्या त्या स्त्रीच्या मनामध्ये सजन कसाई महाराजांना पाहिलं आणि काम भावना जागृत झाली. माणसाला भगवंताने शरीर दिलं, या शरीरामध्ये इंद्रिय दिले, ते इंद्रिय एवढे बलवान आहे, एवढे बलवान आहे की त्यांचा आपण योग्य वापर केला तर ठीक आहे, ते उद्धरून नेतात, नाहीतर माणसाला अधोगतीला नेतात. तलवार आहे, तलवार चांगली आहे, पण कशी पकडायची हे पकडणाऱ्याला कळालं पाहिजे. जर मुठीकून पकडण्याच्या ऐवजी शेंड्याकून पकडली तर पकडणाराचाच हात कापते. तसे इंद्रिय एवढे बलवान आहे, बलवान इंद्रिय ग्रामो, शास्त्रकार सांगतात. त्याला आपण अधोगतीला न्यायचं का ऊर्ध्वगतीला न्यायचं हे तुमच्या माझ्या हातात आहे. विठ्ठल विठ्ठल आठवला, हे दश इंद्रिय आहे, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय. एकाच इंद्रियाचा विषय सांगतो, फक्त एकच इंद्रिय, वाणी. काय? वाचा हे इंद्रिय, वाणी इंद्रिय. एक हे वाणी इंद्रिय थोडं घसरलं तरी काय होतं याचं चिंतन करा. आणि बघा, बोलत असताना माणूस असं म्हणतात, व्याख्यान कीर्तनकाराच्या दृष्टीने बोललाय, व्याख्यान करणारा जो असेल तो चालताना घसरला तरी चालेल, पण बोलताना घसरायला नको. विठ्ठल विठ्ठल. वाचा इंद्रिय एवढं प्रबळ आहे, हे वाणी इंद्रिय, ते जर योग्य वापरलं तर ठीक आहे. म्हणून बोललं जातं, शब्द हे शस्त्र आहे, जरा जपून वापरा. हे वाणी इंद्रियाबद्दल घसरलं तर काय होतं? महाभारत कशामुळे घडलं हो? बोला, कशामुळे घडलं महाभारत? फक्त एकच इंद्रिय घसरलं, वाणी इंद्रिय, वाचा इंद्रिय घसरलं, त्याचा परिणाम महाभारत झाला. प्रसंगाकडे येतो बघा. त्या महाभारतातला प्रसंग असा आहे, द्रोणाचार्य लहान आहे, द्रोणाचार्य लहान आहे, बालपणात त्यांना गुरुकुलामध्ये शिकायला पाठवलं. द्रोण शिकायला गुरुकुलामध्ये गेला आणि द्रोणासारखाच एक लहान मुलगा, द्रुपद नावाचा मुलगा, तो गुरुकुलात शिकायला गेला. दोघं छोटे, 7-8 वर्षाचे वय. दोघंही गुरुकुलामध्ये गुरुच्या आश्रयाला राहू लागले, शिकू लागले. शिकत असताना दोघांची मैत्री झाली. द्रुपदही आणि द्रोणही मित्र झाले, लंगोटी यार झाले. पुढं दोघांचं शिक्षण झालं. शिक्षण झाल्यानंतर दोघांनी एकमेकाला मिठी मारली आणि आपापल्या घरी जाऊ लागले. तेव्हा त्या द्रोणाने विचारलं, द्रुपदा, अरे तू घरी गेल्यानंतर काय धंदा करणार, काय व्यवसाय करणार? द्रुपद सांगतो, मी राजाचा मुलगा आहे, मी घरी गेलं की पॉलिटिक्स करणार, मी राज्यकारभार करणार, राज्यकारभार चालवणार, राजकारण करणार आहे, मी राजाचा मुलगा आहे. तू काय करणार आहे द्रोणा? द्रोण सांगतो, माझे वडील गुरुकुल चालवतात, विद्यार्थ्यांना शिक्षण देतात, धडे देतात, मी सुद्धा माझ्या वडिलांच्या मागे गुरुकुलामध्ये शिक्षण देण्याचं काम करेल. दोघांनी आणि एकमेकाला आलिंगन दिलं आणि द्रुपद सांगू लागला, द्रोणा, अरे गुरुकुल चालवतात, लोकांच्या आणि देणगीवर ते चालतं. जर काही तुझ्या कमी जास्त कमीपणा आला, काही कमी पडलं तुला, गुरुकुलामध्ये काही परिस्थिती जर कमी झाली, काही मदत लागली, तर तुझा मित्र राजा आहे, कधी पण ये, तुझ्यासाठी 24 तास आणि दरवाजे उघडे आहे, मित्रासाठी मी देणार. असा शब्द द्रुपदाने दिला आणि द्रुपद गेला, द्रोणही गेला. तिकडे द्रुपद आपल्या वडिलांच्या जागेवर राजा झाला, इकडे द्रोण आपल्या वडिलांच्या जागेवर. द्रोण लहान आहे, त्याला थोडं मोठं व्हायचं होतं. मोठं होत असताना द्रोण मोठा झाला, त्याचं लग्न झालं, एक मुलगाही द्रोणला झाला. त्या द्रोणाचं नाव द्रोणाचार्य. त्यांना मुलगा झाला, त्याचं नाव अश्वत्थामा. काय नाव आहे? अश्वत्थामा नावाचा मुलगा झाला. तो गुरुकुल चालू लागला. द्रोण गुरुकुल चालू लागला, पण परिस्थिती अशी झाली की गुरुकुल चालवण्याची आणि परिस्थितीच राहिली नाही. त्या छोटासा मुलगा, त्याला दूध पाजण्याची सुद्धा क्षमता नाही, काय करावं, गाय नाही, काय करावं. तेव्हा त्या द्रोणाचार्यांची पत्नी सांगते, तुम्ही सांगतात ना माझा मित्र अमका आहे, माझा मित्र आणि तो आहे, जा काही मदत म्हणून घेऊन या. द्रुपदाकडे आज प्रथमच द्रोण गेला. द्रुपद राजा आपल्या सिंहासनावर बसलेला आहे. द्रोण त्यांच्या समोर गेला. गेल्यानंतर द्रुपदाने न पाहिल्यासारखं केलं, तोंड फिरून घेतलं. द्रोणाने सांगितलं, अरे द्रुपदा, अरे मी तुझा मित्र आहे, द्रोण आहे, मित्र आहे, तुझा मित्र आहे, भेटायला आलो. असं बोलल्यानंतर द्रुपद राजा सांगतो, ए कोण रे भिकाऱ्या, मी ओळखत नाही तुला, काय भीक मागायची माग आणि चालता हो. ओळख तर दिलीच नाही, पण काय बोलला, भिकाऱ्या भीक मागायची माग आणि चालता हो, असं बोलल्यावर ते शब्द द्रुपदाचे द्रोणाच्या हृदयाला टोचले. बाण लागले, ते शब्द बाण लागले
आणि द्रोणाने विचार केला, अरे ओळख तर नाही दिलं, भीक नको देऊ, तू काही द्यायचं, पण कमीत कमी ओळख तर दिली असती, हरकत नाही, पण तू बोलला ना, ते शब्द लागले. द्रोण निघून आला. निघून आल्यानंतर असं म्हणतात, परिस्थिती जर माणसावर आली तर त्यातून वाट काढण्यासाठी माणूस प्रयत्न करतो. शोधा म्हणजे सापडे. त्यांनी प्रयत्न केला, भीष्माचार्यांकडे गेला कुरुकुळामध्ये आणि सांगितलं, मी द्रोण आहे, मी अध्यात्मविद्या धनुर्विद्या निष्णात आहे, तुमच्या कुलामध्ये मला शिकवायला ठेवा. द्रोणाचार्यांना कौरवांना शिकवायला ठेवलं. आता मोठ्यांच्या आश्रयाला गेल्यावर तो मोठा झाला, संपत्ती आली, सर्व बदललं. कौरव आणि पांडवांना द्रोणाचार्याने शिक्षण दिलं. निष्णात झाल्यानंतर ते कौरव आणि पांडव जेव्हा संपलं शिक्षण, तेव्हा त्यांनी सांगितलं, गुरुजी काहीतरी गुरुदक्षिणा मागा. गुरुदक्षिणा मागा असं बोलल्यानंतर द्रोणाचार्यांनी सांगितलंय, मला गुरुदक्षिणा पैशाच्या रूपाने नको, संपत्तीच्या रूपाने नको, वस्तूच्या रूपाने नको, मग एकच गुरुदक्षिणा द्या. आत्ताच्या आत्ता तुम्ही जा, द्रुपदाच्या नगरीत जा आणि द्रुपदाला हरवा युद्धामध्ये आणि त्याच्या मुसक्या बांधून माझ्या समोर हजर करा, हीच मला दक्षिणा. काय शब्द लागलेले होते ना, बघा कुठे गेलं ते. काय करा, त्याच्या मुसक्या बांधा, त्याला हरवण माझ्याकडे. आता हे तरुण रक्त होतं आणि कौरव पांडव गेले, द्रुपदाला हरवलं, पकडलं आणि द्रोणाचार्यांच्या समोर हजर केलं. आता द्रुपद बोलायचा चुकला होता, द्रोणाने चुकावं का? द्रुपदाला बांधलेलं पाहिजे. द्रोणाचार्य सांगतो, काय रे, स्वतःला राजा समजत होता, मस्ती आली होती, माज आला होता सत्तेचा आणि संपत्तीचा, मला ओळखत नव्हता, मला भिकाऱ्या बोलला. अरे भिकाऱ्या, तू आहे की मी आहे? राजा होता, माझ्या पोरांनी शिष्यांनी तुला रस्त्यावर आणलंय, काय राहिलं भिकाऱ्या तुझ्याकडे? तो बोलला. आता हा त्याला बोलला आणि याचे शब्द त्याच्या हृदयाला टोचले. त्याने तिथून त्याची सुटका करून घेतली. द्रुपद घरी गेला आणि सर्व परिसरातल्या ब्राह्मणांना बोलवलं आणि सांगितलं, मोठा यज्ञ करायचा आहे. ब्राह्मण सांगता, विनाकारण यज्ञ करता येत नाही, काहीतरी निमित्त पाहिजे. काय निमित्त आहे? पण यज्ञ करून मला त्या यज्ञातून मुलांची उत्पत्ती झाली, पुत्र संतती प्राप्त झाली पाहिजे, असा यज्ञ करायचा. मोठा यज्ञ केला, पुत्र कामेष्टी यज्ञ. त्यातून एक मुलगा आणि एक मुलगी जन्माला आली. मुलाचं नाव ठेवलं धृष्टद्युम्न आणि मुलीचं नाव ठेवलं द्रौपदी. आणि ती द्रौपदी पुढे बोलली, आंधळ्याची पोरं आंधळी, महाभारत घडलं. विठ्ठल 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 एक वाणी रूपी इंद्रिय घसरलं तर महाभारत घडतं. तेव्हा ही बाकीच्या इंद्रियांचा विषयच किती अवघड आहे. तेव्हा त्या घरातल्या त्या माऊलीच्या मनामध्ये विकार उत्पन्न झाले आणि ती रात्री उठली, चोर पावलाने बाहेर आली. सज्जन महाराजांना झोपेतून उठवलं आणि सांगितलं, महाराज माझ्या मनातली भावना तुम्ही पूर्ण करा. सज्जन कसाई महाराजांनी हात जोडले, आईसाहेब तुम्ही जसे आल्यात तशा परत जा. करा परावी आणारी रखुमाई समान, हे गेले नेमोन ठाईचेची, जाई ओ तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. आम्ही वैष्णव आहोत, आम्ही वारकरी आहोत, आईसाहेब तुम्ही परत जा. ती विचार करते, हे माझ्या पतीला घाबरत असावे, घरात माझे पती आहे म्हणून हे घाबरत असावे. ती घरात गेली. मिरची वाटण्याचा पाटा होता, तुमच्याकडे काय बोलतात त्याला, पाटाच ना दगडाचा. तो पाटा उचलला आणि झोपलेल्या पतीच्या डोक्यात टाकला. पती गतप्राण झाला. आता भीती नाहीये. पती गतप्राण झाल्यानंतर बाहेर आली, सांगू लागली, महाराज आता भीतीचं कारणच नाही, माझा पतीला मी मारलंय, आता माझा स्वीकार करा, माझा अंगीकार करा. सज्जन महाराज सांगता, देवा कोणत्या जन्मातलं पाप आडवं आलं आणि यांच्या घरी मला मुक्कामाला यावं लागलं. सज्जन महाराज नाकारतायत. तिने विचार केला, हेही आपला स्वीकार करत नाही, एकीकडे पतीही गतप्राण झाला, काय करावं. जोरदार ओरडायला सुरुवात केली, धावा हो धावा, कोणीतरी परपुरुष माझ्या घरामध्ये आलाय आणि माझ्याकडे वाईट नजरेने पाहतोय, धावा धावा. आता धावा म्हटलं, गल्लीतले लोक काय अशी येणार का हारा घेऊन फुलाचे, कोणाच्या हातात काय हत्यार येईल, काठी कुऱ्हाड काय जे येईल ते घेऊन आले आणि बेदम मारहाण सज्जन महाराजांना केली. खूप मारलं, दंड केला, मारलं आणि राजाकडे हजर केलं, कोर्टात हजर केलं आणि कोर्टाने निकाल दिला, यांचे दोन्ही हात मनगटापासून कलम करा. सज्जन महाराजांचे दोन्ही हात मनगटापासून कलम केले. पण सज्जन महाराज विचार करतात, ज्याच्यासाठी आपण आलो ते काम करायचंय, माघारी जायचं नाही. प्राण गेला तरी चालेल, देह गेला तरी चालेल, पण आपल्याला माघारी फिरायचं नाही. नामदेव महाराज सांगतात, देह गेला तरी चालेल, देह जावो किंवा राहो, माघारी फिरणे नाही. देह जावो अथवा राहो पांडुरंगे हो. आता हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारे गोविंदाचे. माघारी फिरायचं नाही, जरी आकाशवर पडोप आहे, माघारी नाही.
तसेच भजन करत करत जगन्नाथपुरीला आले. मंदिर काही अंतर दूर आहे. एका बागेमध्ये थांबले आणि विचार करू लागले, एवढ्या हाल अपेष्टा सहन करून मी भगवंताकडे आलो. देवा, मला देवाची गरज आहे आणि देवाला माझी गरज नाही. असेल त्याला गरज तर इथं भेट द्यायला येईल, नाही जाणार मी देवाकडे. काय भक्ती आहे. देवाला गरज असेल, देव इथे येईल, मी नाही जाणार देवाकडे. अशी भावना निर्माण झाली. आणि खरंच असं आहे, भक्ताला देवाची गरज आहे का देवाला भक्ताची गरज आहे? देवाला भक्ताची गरज आहे. बरं चला, देव आधी की भक्त आधी? बोला, देव आधी की भक्त आधी? बरं, आई आधी का मुलगा आधी? बरं, आई वडील आधी का मुलगा आधी? गुरु आधी का शिष्य आधी? बोला. बर, गुरु, हरकत नाही. जर शिष्यच नसेल तर कुणाचा गुरु? आई वडील आधी का मुलगा आधी? आपण बोलतो व्यवहारात की आई वडील अगोदर, बरोबर आहे. पण लग्न होतं तेव्हा ते पती पत्नी असतात की आई वडील असतात? बोला. लग्न झाल्यावर काय असतं? पती पत्नी. आई वडील कधी होतात? मुलगा झाल्यावर. लक्षात आलं? म्हणजे अगोदर मुलगा सिद्ध व्हावा लागतो, तेव्हा पती पत्नी संज्ञेला ते आई वडील संज्ञेला प्राप्त होतात. बरोबर आहे. अगोदर गुरु नाही, शिष्य व्हावं लागेल. शिष्य असेल तर तो गुरु, नाही तर शिष्यच नसेल कुणाचा गुरु? मुलगा असेल तर आई वडील, अन्यथा नाही. तसा भक्त आधी, देव नंतर. जर भक्तच नसेल तर देवाला देव कोण म्हणणार आहे? तुकोबाराय सांगतात ना, देवा अरे आमच्या भावनेमुळे तुला देव पण आहे ना, तर तुला कोण विचारतं? विठ्ठल विठ्ठल आमोची या भावे तुझा देवा पण भावे तुझं देव पण हे का विसरवणी गेलास? देवा अरे आमच्यामुळे तुला देव पण आहे, आम्ही तुला देव म्हटलं नाही तर तुला देव कोण म्हणणार आहे? अशी अवस्था आहे. तेव्हा विचार करता, असेल देवाला गरज तर देव येईल, नाही मी जाणार. बागेतच थांबले. बराच वेळ झाला. जगन्नाथ भगवान प्रगट झाले. देव प्रगट झाला आणि सजन कसाई महाराजांनी पाहिलं देव प्रगट झाला आहे. मान फिरवून घेतली. काय केलंय? मान फिरवून घेतली. पुन्हा देव समोर आले. पुन्हा त्यांच्याकडे पाठ केले देवाकडे. पुन्हा देव समोर आले. पुन्हा 2-3 वेळेस झाल्यानंतर भगवान सांगतात, सजन महाराज एवढ्या दुरून मी तुमच्या दर्शनाला आलो आणि तुम्ही माझ्याकडे पाठ करताय, तोंड करत नाही, काय चुकलंय माझं? सजन कसाई महाराज सांगतात, देवा तुझ्या दरबारात आता न्याय राहिला नाही, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झालाय. म्हणजे झालं काय? काय चुकलं होतं देवा माझं? काय चुकलं होतं? माझ्या मनात पाप नव्हतं, वासना नव्हती, विषय नव्हते, काही नव्हतं, तरी माझे हात तुटले आणि मला दंड मिळाला. काय चुकलं होतं माझं देवा? भगवान सांगतात, सजन महाराज या जन्मातलं तुमचं कर्म नाही, मागच्या जन्मातलं आहे. मागच्या जन्मात त्या बाईचा पती तो खाटीक होता, कसाई होता, आणि ती बाई त्याची पत्नी ती गाय होती. तो गायीला ओढत घेऊन चालला कापण्यासाठी. तो कसाई तो कापण्यासाठी ओढत घेऊन चालला. तेव्हा ओढत असताना त्या गायीने हाताला झटका दिला, तर गाय त्याच्या हातात निसटली, पळाली. तो कसाई मागे पळतोय, गाय पुढे पळते. एका अरुंद रस्त्यामध्ये जात असताना तुम्ही समोर चालले. त्या कसाईने आवाज दिला, ओ गायीला अडवा, गाय अडवा, गायीला अडवा. तुम्ही काही एक विचार न करता दोन्ही हात असे केले. गायीला पुढे जाण्याकरता रस्ता प्रतिबंधित झाला. गाय जाऊ शकली नाही, जागेवर थांबली. कसाई आला, गाय पकडली, घरी नेली, गाय कापली, गाय मारली. त्याचा परिणाम तो मागचा गाय कापणारा कसाई आज पती झाला आणि तीच गाय त्याची पत्नी झाली. मागच्या वेळेस गायीला त्याने कापलं, आता त्याच गायीने म्हणजे पत्नीने त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला नष्ट केलं, फिटमफाट. अहो त्यांचं झालं, पण माझे हात तुटण्याचं कारण काय? भगवान सांगतात, तुम्ही दोन्ही हाताने गाय अडवली, त्याचा परिणाम तुमचे दोन्ही हात तुटले. विठ्ठल विठ्ठल. 50% माणूस परतंत्र आहे. मानव जीव हा 50% परतंत्र आहे. कर्माच्या अधीने आपल्याला जसं कर्म केलं तसं भोगायला मिळतं. एकनाथ महाराज सांगतात, जसं कर्म केलं तसं आपल्याला भोगावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजाले मेले ऐसे किती
झाले त्याची भोग आले. 50% आपण कर्माच्या ताब्यात आहोत, 50% परतंत्र आहोत आणि 50% मानव जीव हा स्वतंत्र आहे. कशा करता? हा मानव देहाने आपण परमार्थ करून देव प्राप्त करू शकतो, भक्ती करू शकतो, अवधूत चिंतन दत्तात्रयांचा जन्मोत्सव साजरा करू शकतोय. याकरता आपण 50% स्वतंत्र आहोत. विठ्ठल विठ्ठल नरद्या निधान लागले हाती, देवाची होईला म्हणती ते होते, नरदेह निधान लागले हाती. या नरदेहाने देव होता येतं. हे 50% या बाबतीत आपण स्वतंत्र आहोत. जडाचं चिंतन केलं 100% परतंत्र. तुम्ही आम्ही 50-50% आणि भगवान परमात्मा 100% स्वतंत्र आहे. कोठे अवतार घ्यायचा, केव्हा अवतार घ्यायचा आणि कधी अवतार घ्यायचा या बाबतीत देव स्वतंत्र आहे. विठ्ठल विठ्ठल फरक एवढा आहे, तुम्हा आम्हाला जे रूप मिळतं आपल्या केलेल्या कर्माप्रमाणे आपल्याला रूप मिळतं आणि देवाला जे रूप मिळतं ते भक्ताच्या भावनेप्रमाणे मिळतं. विठ्ठल विठ्ठल जशी भावना भक्त करतो तसा परमात्मा रूप धारण करतो. म्हणून तुकोबराय सांगतात त्या देवाने अवतार धारण केले, ते आमच्यासाठी केले. आमच्यासाठी देवाने अवतार धारण केले. आम्हासाठी अवतार, देवाने आमच्यासाठी अवतार घेतला. तसा अवधूत चिंतन दत्तात्रयांचा अवतार कसा झाला, कशासाठी झाला, याचे 2-3 भाव आपल्याला बघायला मिळतात. पतिव्रतेचं सामर्थ्य काय आहे या भगवंताच्या अवतारातून सिद्ध होतं. अभिमान जर झाला तो देवही असेल तरी तो अभिमान देवाला सुद्धा चांगला नाही, तो सुद्धा गर्वगडीत होतो. याकरता हे अवताराचं कारण सिद्ध होतं. या 2-3 गोष्टी या आणि अवतारामध्ये आहे. प्रसंग बघून चालू. भगवान अवधूत चिंतन दत्तात्रयांच्या अवताराच्या संबंधाने परंपरेने संप्रदायात एक कथा प्रसंग आणि व्यक्त केला जातो. भगवान शंकर परमात्मा, महादेव परमात्मा आणि पार्वती आईसाहेब निवांत बसलेले आहे. पार्वती आईसाहेब भगवंताला सांगतात, देवा मला अशी एखादी आणि कथा सांगा, सुंदर अशी कथा सांगा की जगाचा उद्धार त्या कथा श्रवण केल्यानंतर होईल. विठ्ठल विठ्ठल जगाचा उद्धार होईल अशी कथा सांगा. असं बोलता बोलता भगवान शंकर परमात्मा सांगतात, देवी मृत्यू लोकामध्ये एक पतिव्रता स्त्री आहे, महान पतिव्रता आहे. तिचं नाव आहे अनसूया. अत्री ऋषींची ती धर्मपत्नी आहे. अत्री शब्दाचा अर्थ आहे 3 गुणांच्या पलीकडे जो गेलेला आहे त्याला म्हणा अत्री. सत्वगुण, रजोगुण आणि तमगुण. गीतेमध्ये भगवान सांगतात, अर्जुना त्रिभिर गुणमैर भावे रेभिस्वरम इदम जगत मोहितम ना बिजानाति मामेभ्य परमव्यम. 3 गुणांच्या पलीकडे जे गेले त्यांना म्हणा अत्री. असे अत्री ऋषी आणि त्यांची धर्मपत्नी आहे अनसूया.
आपण बोलतो व्यवहारामध्ये नाव ठेवतो अनुसया, पण अनुसया नाही तर अनसूया. अन म्हणजे नाही आणि असूया म्हणजे जिच्या मनामध्ये ईर्ष्या नाही, दुसऱ्याच्या बद्दल मनात अजिबात द्वेषाची भावना नसते, तिला म्हणावं अनसूया. आणि तिच्याच पोटी दत्त अवतार घेतात. विठ्ठल विठ्ठल. भगवान शंकर परमात्मा सांगता अनसूयेसारखा महान आणि पतिव्रता धर्म कोणी आणि मृत्यू या ठिकाणी कोणी पाळत नाही, एवढी महान पतिव्रता आहे. आणि तुकोबराय सुद्धा सांगतात, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, अशी ती पतिव्रता आहे. ज्ञानोबराय सांगतात ना, पतिव्रतेने दुसरं काही करायची गरजच नाही, पतीची या मता अनुसरे पतिव्रता, अनायासी आत्महिता पावेची गा, व स्वतःचं हित प्राप्त करून घेते. फक्त पतीच्या मतानुसार जी पतिव्रता वागते तिला सर्व काही प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल. अनसूया माता पतिव्रता आहे. भगवान शंकर सांगतात तिच्यासारखं पतिव्रता जगात कोणीच नाही, एवढी श्रेष्ठ पतिव्रता आहे. पार्वती आई साहेब सांगतात, देवा आम्ही देवाच्या पत्न्या आहे, आमच्यापेक्षा कोणी जगात पवित्र आणि मोठी पतिव्रता हे पटत नाही. भगवान सांगतो आहे, नाही देवा मला पटत नाही. म्हणे नारद बाबा येते नाही तुम्हाला सांगतील. आता नारद यावे, नारद यावे, नारद यावे अशी पार्वती मातेला अपेक्षा निर्माण झाली आणि नारदांचं असं चिंतन केलं की मनाच्या वेगाने नारद येतात. आता नारद शब्दाची व्याख्या काय लक्षपूर्वक आहे का? आपण फक्त काय बोलतो, कळीचा नारद एवढंच बोलतोय, पण नारद शब्दाची व्याख्या खूप सुंदर आहे. नारम ज्ञानम ददाती ती नारदहा, नारम अज्ञानम गती खंडयती ती नारदहा. जो अज्ञानाची गती थांबवतो, अज्ञानाचा प्रवाह चालू ठेवतो, त्यांना म्हणावं नारद. किंवा ना प्लस रद्द, ज्यांनी ठरवलेली गोष्ट कधी रद्द होत नाही त्यांना म्हणावं नारद. किंवा नारद शब्दाची अत्यंत सोपी व्याख्या लक्षात घ्या. नारद म्हणजे काय? भगवंताचं दिव्य मन म्हणजेच नारद. विठ्ठल विठ्ठल. भगवंताला जर काही करावं वाटलं, मनात आलं की ते नारदांच्या द्वारे होतं. देवाचं दिव्य मन म्हणजे नारद, संत नारद आहे. असे संत नारद बाबा पार्वती आई साहेबांच्या समोर हजर झाले, दर्शन घेतलं. का हो आई साहेब काय चेहरा पडलेला आहे, काय कारण? पार्वती आई साहेब सांगतात, भगवंतानी मला सांगितलंय की मृत्यू लोकामध्ये एक महान पतिव्रता आहे की तिची फार मोठी ख्याती आहे, महान पतिव्रता आहे. खरं आहे का? आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. नारद बाबा सांगतात, तुमच्यापेक्षा श्रेष्ठच खरं सांगू का? तुमच्यापेक्षा तर श्रेष्ठच आहेच आहे, पण तुमचे पती ना, हे 3 देव ब्रह्म विष्णू महेश यांचे पुतळे करून तिने पायाला बांधलेले, एवढी ती श्रेष्ठ आहे, एवढी ती श्रेष्ठ आहे. मग तर तळपायची आगच मस्तकाला गेली. लगेच फोन उचलला, हॅलो सत्य लोकामध्ये, हॅलो कैलास लोकामध्ये. पार्वती आई साहेबांनी आणि ब्रह्म विष्णू लोकामध्ये फोन लावला आणि सत्य लोकामध्ये सावित्रीला फोन लावला, लक्ष्मी मातेला फोन लावला आणि सांगितलं, बघा या असं असं ऐकायला आलंय, आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणीतरी पतिव्रता आहे, आपला मान त्या ठिकाणी कमी होतोय, तेव्हा आपण एकत्र आलं पाहिजे. तातडीची बैठक घेतली. ऐक नाही, तातडीची बैठक तिघींनी घेतली. सांगितलं, आपल्यापेक्षा श्रेष्ठ जर कोणी असेल तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नसावं, आपली भावना आहे. तिघींनी विचार केला, काय करायचं काय करायचं काय करायचं म्हणलं. नारद बाबांना सांगितलं, नारद बाबा काय करावं की त्या पतिव्रतेपेक्षा आम्ही श्रेष्ठ झालं पाहिजे, असं काय करावं? नारदांनी सांगितलं, काही नाही, तुम्हाला युक्ती सांगतो. काय करायचं? हो, तिचं पातिव्रत्य धर्म थोडासा नष्ट झाला पाहिजे, पुण्य कमी झालं पाहिजे, एवढं तुम्ही करा. मग कसं करायचं? नारदांनी सांगितलं, एक काम करा, तुमच्या तिघींचे जे पती आहे, तुमच्या तिघींचे पती, त्यांना तिच्या दारामध्ये, अनसूयेच्या दारामध्ये भिक्षा मागायला पाठवा. भिक्षा मागताना ती म्हणेल काही मागा, तेव्हा यांना म्हणावं, भिक्षा मागताना तू पतिव्रता जर अनसूया असेल तर तू आम्हाला नग्न होऊन विवस्त्र होऊन आम्हाला आणि भोजन घाल, ही आम्हाला भिक्षा दे. ती नाही म्हणेल तेव्हा तिचं पातिव्रत्य धर्म वचन पूर्ण न केल्याचं तिला दोष लागेल आणि तुमच्यापेक्षा ती खाली होईल. यांना बरं वाटलं. काय असतं, माणूस जर लागला, ऋषीला जर पेटला तर काय कोणत्या स्तराला जाईल सांगता येत नाही. या तिघींनी आपल्या देवांना आग्रह केला की नाही, तुम्ही गेलंच पाहिजे, तुम्ही जा. आता श्रीहट्ट असतो, बालहट्ट, राजहट्ट, श्रीहट्ट. 3ही देवांना श्रीहट्टामुळे नाईलाजाने जावं लागलं. ब्रह्म विष्णू महेश अत्रि ऋषींच्या आश्रमात गेले. अत्रि ऋषींनी नमस्कार केला, या देवा आगतम स्वागतम सुस्वागतम इदम आसनम अलंक्रियताम भव. आपण यावं, हे आसन सुशोभित करावं. तेव्हा 3ही देव सांगतात, आम्हाला तुमच्याशी जास्त काही काम नाही, आम्हाला आणि आई साहेबांशी काम आहे, त्यांना बोलवा.
अत्रि ऋषी अनसूया मातेला आवाज देतात. अनसूया माता बाहेर येते, तीनही देवांचं आणि दर्शन घेते, नमस्कार करते, सांगते काय तुम्हाला सर्व जगाला देणारे देव आहे, आज माझ्या दारात आले, काय हवं असेल मी द्यायला तयार आहे, बोला. तेव्हा तिन्ही देवांनी आपल्या पत्न्यांच्या म्हणण्यानुसार सांगितलंय की तू अनसूये आम्हाला नग्न होऊन भोजन दे, विवस्त्र होऊन आम्हाला भोजन घाल. असं जेव्हा बोलले तेव्हा अनसूया माता सांगतात काळजी करू नका. आत गेली, कमंडल घेतला आपल्या पतीचा तपश्चर्याचं, ते जल घेतलं हातावर जल घेतलं, अभिमंत्रित केलं आणि तीनही देवांच्या अंगावर शिंपडल्यावर तीनही देव छोटे छोटे बालक झाले. घरामध्ये जाऊन त्यांना स्तनपान केलं आणि स्तनपान करून त्यांना पाळण्यामध्ये घातलं आणि झोका देऊ लागली, पाळण्यामध्ये त्यांना झोके देते. इकडे नारद बाबा पार्वती आईसाहेबाकडे गेले, आईसाहेब भगवान कुठे? म्हणे गेले तिकडे कुठे गेले? अनसूया मातेकडे. आणि असं झालंय. नारद बाबा सांगता झालं नाही, सर्व प्रकार नारदांनी सांगितला का तीनही देवांना लहान बालक केलंय आणि ते तीनही देवांना ती आणि पाळण्यात घालते, झोके देते, स्तनपान करते. असं बोलल्यावर तीनही देव्या एकत्र आल्या. आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे ती, असं आम्ही आमच्या पतीला घेऊन येऊ. ब्रह्मदेवाची सावित्री, भगवान विष्णूची लक्ष्मी, महादेवाची पार्वती तिघी जणी आल्या. अनसूया मातेच्या दारात आल्या. अनसूये बाहेर आहे, आम्हाला आमचे पती हवे, आम्हाला आणून दे आमचे पती. असं बोलल्यावर तीनही बालकांना घेतलं आणि त्यांच्या तिघींच्या समोर ठेवलं. हे तुमचे पती आहे, ओळख पटवा आणि घेऊन जा. विठ्ठल विठ्ठल दिसायला तिघही सारखेच आहे, रंगरूप सर्व सारखाच दिसू लागला. पार्वती ऐसा विचार करावा, हा भगवान शंकर आहे म्हणून उचलावं, यावं तो ब्रह्मदेव, तो व्हायचा घोटाळा. आईसा लक्ष्मी विचारू लागल्या, विचार करता हा जर आहे आणि विष्णू परमात्मा जर उचलावून तो जर शंकर निघाला तर व्हायचा घोटाळा. काय करावं? आपली सर्व शक्ती पणाला लावली, पण त्यांना आपले ते बालक आपले पती कोणता हे ओळखता आलं नाही. शेवटी गर्व गळीत झाल्या, अभिमान नष्ट झाला आणि अनसूयेला साष्टांग दंडवत घालू लागले. अनसूये तुझ्यासारखे महान पतिव्रता जगामध्ये नाही. आम्ही छळ केला, आम्ही द्वेष केला, असूया नाही तुझ्या मनामध्ये, आम्ही द्वेष केला, पण आमचा द्वेष आम्हाला फळाला आला. आम्ही विनंती करतोय आमचे पती आम्हाला प्राप्त करून दे. असं बोलले. अनसूया माता सांगते काळजी करू नका. अनसूया मातेने आणि त्या देवांना विनंती केली आणि सर्व देव तिघही देव मोठ्या रूपात प्रगट झाल्यानंतर प्रसन्न होऊन अनसूया मातेला सांगते तुला जे हवं असेल ते माग, मी द्यायला तयार आहे. अनसूया आईसाहेब सांगता फक्त काहीच नको, बालक रूपाने मी तुम्हाला स्तनपान केलं, ही आता मी ममत्व, मला माया निर्माण झाली, तुम्ही तिघही माझ्याजवळ असावे अशी माझी इच्छा आहे. तेव्हा तिघही देव एक रूपामध्ये आले, एका प्रगट झाले, एका रूपात आले. ब्रह्म विष्णू महेश एका रूपात आले, अनसूयाच्या समोर प्रगट झाले. तो भगवान दत्तात्रय भगवंताचा आजचा अवतार. विठ्ठल विठ्ठल हरी अवतार विश्वतारावया, अत्रीची अनसूया गरोदर, ऋतुकाळ हेमंत, नक्षत्र रोहिणी. आजचा दिवस आहे, पूर्ण तिथी सांगितली, वार सांगितला, वेळ सांगितला. आजच्या दिवसाला अनसूया मातेच्या पातिव्रत्याचा माहिम्य जगाला दाखवण्यासाठी आणि भगवंताची भक्ती केल्यानंतर देवाला जसं म्हणाल तसं भक्ताने देव होतो हे व्यक्त करण्यासाठी परमात्मा आणि त्रिमूर्ती रूपाने परमात्मा प्रगट झाला. विठ्ठल 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 असा भगवान दत्तात्रय भगवान प्रगट झाला. त्याची नियमाने भक्ती केल्यानंतर अंतःकरणामध्ये असा व्यापक बोध आला की आपलं सर्व नातक होतं, आपलं सर्वस्व तो दत्तात्रय भगवान आहे हा भाव व्यक्त केल्यानंतर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नातं सांगू लागलं. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, माझी
विठोबा रखुमाये काय हरकत नाही, थोडं मागे पुढे झालं तरी चालेल. कारण परमार्थामध्ये भक्तीमध्ये क्रिया चुकली तरी चालते, पण भाव चुकता कामा नये. क्रिया चुकू द्या, उलट पलट होऊ द्या, हार अगोदर घातला काय, बुका अगोदर घातला काय, टोपी काढली काय, नाही तो काही विषय नाही. क्रिया चुकली तरी चालेल, पण भाव त्यांचा शुद्ध आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि त्यांना सांगायला आमचे भाऊ आहे अजून, ऐका नाही. कोणतं गाव? किनोदर. हां, शेजारच्या गावात आहे सेवेला, कठोऱ्याला, बरोबर ना? कठोऱ्याला भेट झाली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा. या अभंगार पूर्ण नातं गोतं एकनाथ महाराज सांगतात फक्त माझं दत्ताशी जोडलेलं आहे. फक्त भगवान दत्तात्रयांची मी सेवा करतो, दत्तच मला दिसतात, दत्तच माझे सर्व आहे. कोण कोण दत्त आहे त्याचं वर्णन ते करतात. माझी माता दत्त आहे, पिता दत्त आहे, गुरु दत्त आहे, हो सोयरे दत्त आहे, धायरे दत्त आहे. सर्वच नाही तर मला वाटतं दुसरीकडे कुठेच जाऊ नये, फक्त दत्ताच्या गावालाच जावं. विठ्ठल विठ्ठल. माझी अशी अवस्था आहे का भगवंताच्या प्राप्तीसाठी पूर्ण आयुष्यभर त्यांनी ती साधना केली, त्याग केला, आणि त्याचं कारण भगवान परमात्मा त्यांना प्राप्त झाले. एक 5-7 मिनिटात मी पूर्ण करतो सेवा. कारण दैवत मिळवायचं असेल तर ज्ञानोबारायांनी सुपयुक्ती सांगितली, काहीच करू नका. संसारामध्ये आपलं कार्य करत असताना, रत असताना, आपण संसारातले रत असणाऱ्यांनी थोडासा त्याग करा, वेळेचा त्याग करा आणि भगवत साधना करा. निश्चित परमात्मा आपल्याला प्राप्त होतो. सरळ प्रमाण घेऊया. तपेवीन दैवत, बोलता का? बोल ना भाऊ. तपे विण दैवत, दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित, कोण सांगे. काय असे भजनाला, आता कीर्तनाला तुमच्या सारख्यांची गरज आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जुनी पिढी संपली आता आणि आपल्या नव्या पिढीला आता वेळ नाहीये, पण तेवढा ते वेळात वेळ काढून तुम्ही प्रत्येक गुरुवारी भजन करतायत. हो, सर्वांच्या चरणाला खरोखर दंडवत घालावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यागाशिवाय मिळतच नाही जगामध्ये. व्यवहार असा आहे, दिधल्या वीण प्राप्त, एवढा व्यवहार सांगतो. जगात दिल्याशिवाय मिळत नाही. काही असू द्या, जगात दिल्याशिवाय मिळत नाही. दिवाळीचा सण जवळ आला, दिवाळीचा सण जवळ आला, परिस्थिती बिकट झाली. काय करावं? एवढी दिवाळी आपण काही गोडधोड करायचं नाही, वडिलांनी ठरवलं. जाऊ द्या, एवढ्या दिवाळीला नाही खाल्लं गोड तर काय होणार आहे, नाही कपडे घेतले तर काय होत आहे. वडिलांनी समजलं, दिवाळीचा दिवस उजडला. पण सकाळी सकाळी वडील घरात बसलेले, शेजार पाजारचे सर्व काही दिवाळी करतात. आपल्या घरातच दिवाळी नाही, आपली परिस्थिती नसल्यामुळे. पण वडिलांनी आपल्या छोट्याशा मुलांकडे पाहिलं, त्यांचे चेहरे पडलेले पाहिले, मनात विचार केला, आपण समजून घेऊ हो, पण आपल्या घरातले लहान बाळ आहे, त्यांना कोण समजावणार? त्यांनाही सण आहे, त्यांनाही कळत नाही, आपण त्यांना सण दिला पाहिजे. काय करावं? शेजार पाजारचे लोक गोडधोड खाणार, नवे कपडे घेणार, फटाके फोडणार. आपल्या मुलांनी पाहिल्यानंतर त्यांना वाईट वाटेल. त्यापेक्षा जाऊ द्या, कर्ज होईल, अजून 2 पैसे कर्ज आहे, अजून थोडं कष्ट करू, कामधंदा करू आणि फिटेल कर्ज. पण वर्षाचा सण आहे, मुलाबाळांची भावना आहे. आता करावं काय? दिवाळीचा सण आहे, आता पदार्थ तयार करायचे, रॉ मटेरियल आणायचं, कच्चा माल तयार करायचा, आणि मग ते कधी. त्यापेक्षा आपण रेडीमेडच घेऊन यावं. रेडीमेड अन्नाचे दुकान म्हणजे रेस्टॉरंट, हॉटेल, ऐक नाही. गेला हॉटेलमध्ये, गेला, विचारला आणि लाडू पाहिले, आणि लाडू पाहिल्यानंतर सांगितलं, दुकानदार 1 किलो लाडू द्या. भाव ठरला.
लाडू त्या तराजूमध्ये, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, ताडगं का तराजू, तराजू, तराजूमध्ये तो 1 किलो लाडू मोजण्याकरता दुकानदार टाकू लागला. तेवढ्यात याचं लक्ष गेलं कुठे, माझ्याकडे आहे लक्ष तुमचं, मग माझ्याकडून तिकडे जाऊ द्या, जिलेबीकडे. जिलेबीकडे लक्ष गेलं. हा विचार करतो लाडू किती दिवसाचे बनवले माहिती नाही, पण जिलेबी गरम गरम आहे, घेऊन जाऊ. दुकानदार थांबा, का ते लाडू कॅन्सल करा, तेवढ्याच मापाची बोला मदत करा जिलेबीसाठी, आहे का नाही, जिलेबी द्या. दुकानदार म्हणे काय नाही विकायचं, मला जिलेबी येतो. तो जिलेबी मोजायला सुरुवात केली, तराजूमध्ये जिलेबी अर्धी टाकतो न टाकतो. तोच या गिऱ्हाईकाचं लक्ष गेलं गुलाबजामच्या बरणीकडे. विचार करतो ही जिलेबी घरी नेईपर्यंत थंड होईल, खायला मजा येणार आहे. गुलाबजाम मध्ये खवा आहे, पुष्टीवर्धक आहे, शक्तिवर्धक आहे, एनर्जी येईल, ती घेऊन जा. दुकानदार थांबा, म्हणे काय जिलेबी कॅन्सल करा, तेवढ्याच मापाचे बोलू लागा. हा मग आता बोलत नाही म्हटलं, पंक्तीला बसल्यावर तुम्ही काय देणार आहे का नाही. बोलू लागा ना आता, गुलाबजाम द्या, गुलाबजाम द्या म्हटलं. दुकानदार असा आहे, तो म्हणतो हरकत नाही. कारण असं आहे, कोणताही व्यावसायिक असेल थंड डोक्याने जर व्यवसाय केला तर तो लाखाचे 1.25 लाख करतो. गरम डोक्याने जर आणि व्यवसाय केला तर मरून जाईल, पण लाखाचे 12,000च होईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. व्यवसाय कोणता असू दे, व्यवहार कोणताही असू दे, ही रीत आहे धंद्याची, लक्षात आली पाहिजे. एखादा असेल ना गरम डोक्याचा, त्याने सांभाळून घ्या म्हणा. आता इथून पुढे कीर्तनात ऐकलंय, नाहीतर दुकान गिरायक म्हणतं आपल्याला 56 दुकानं, याच्या काय दुकानावर पाऊस पडला, अशी अवस्था आहे. तेव्हा त्याने गुलाबजाम, हरकत नाही, गुलाबजाम मोजले, पिशवीत भरले, याच्या हातात दिले. याने पिशवी आपल्या पिशवीमध्ये टाकली आणि पैसे न देता पायऱ्या उतरू लागला. 2-3 पायऱ्या उतरला काउंटर पासून, 2-3 पायऱ्या उतरायचा शिल्लक आहे. तेवढ्यात त्या दुकानदाराच्या लक्षात आलं की याने पैसे दिले नाही, पैसे विसरून चालला की काय. सांगितलं पाटील, अहो माझ्या मालाचे पैसे न देता विसरून चालला की काय, पैसे द्या ना. हा माघारी आला. दुकानदार कसले पैसे, अहो तुम्ही गुलाबजाम घेतले त्याचे पैसे. अहो गुलाबजाम घेतले ते कशाच्या मोबदल्यात घेतले, जिलेबीच्या. कसले गुलाबजामचे पैसे, मग कमीत कमी जिलेबीचे तरी पैसे द्या. अहो दुकानदार जिलेबी घेतली ती कशाच्या मोबदल्यात. दुकानदाराने विचार करा, हा पक्का 420 दिसतो, लबाड दिसतोय का नाही. लाडूच्या मोबदल्यात घेतली, मग लाडूचे तरी पैसे द्या ना. हो लाडूचे तरी पैसे द्या. दुकानदार तुमच्या डोळ्यासमोर अजून बाजूला सुद्धा गेलो नाही, 2 पायऱ्या उतरायचा बाकी होतो, तसंच माघारी आलो. लाडूचे पैसे देऊच कुठून, पिशवीत चेक करा, लाडू घेतलेच नाही तर पैसे देऊ कुठून. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही सांगा, याने किती बनवा बनवी केली बनियाला, याने किती बनवा बनवी बनियाला केली, तरी पैसे घेतल्याशिवाय तो माल जाऊ देईल का. का व्यवहार असा आहे जगामध्ये, दिल्याशिवाय मिळत नाही. दिल्या विण प्राप्त, दिल्याशिवाय जगात मिळत नाही, त्याग करावाच लागतो, अन्यथा मिळत नाही. ही भूमिका आहे. तसं आपण आपल्या जीवनामध्ये, संसारामध्ये थोडासा तरी त्याग करा. संसारात व्यस्त सर्वच आहोत, पण थोडीशी साधना करण्याकरता, नित्यनेम करण्याकरता, भजन पूजन करण्याकरता, नामचिंतन करण्याकरता थोडासा वेळ द्या. संसारातून थोड्या वेळाचा त्याग करा, भगवत साधना करा, निश्चित परमात्मा आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तो एकनाथ महाराज सांगता, माझ्या जीवनात सर्वस्व मी तो परमात्मा केला, आणि तो परमात्मा केल्यामुळे सर्व नातं गोतं माझं परमात्म्याशी जोडलं गेलं. कोण नातं गोत आहे, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू, मजसी आधारू दत्तराज. हो पुढे काय सांगितलंय, दत्त माझे जन, दत्त माझे मन, आणि सोयरा सज्जन दत्त माझा. हे सर्व दत्त झालं. अवघ विश्वसुधैव कुटुंबकम मला दत्तात्रयांच्या रूपाने दिसू लागलं. एवढंच नाही, मला असं वाटतं, न विचारता, न सांगता, न बोलावता दत्तात्रयांच्या गावाला जावं अभंगाच्या शेवटच्या चरणात. एका जनार्दनी दत्त हावी सावा, 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 एका
मजासी आधारू दत्तराज
एका जनार्दनी दत्त हा विसावा न विचारित गावा जावे त्यांचा दत्त माझा गुरु दत्त माझा तारो माझसे आधारो दत्तराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रयांच्या या प्रागट्य दिनाच्या औचित्याला साधून चौधरी परिवाराकडून अनेक वर्षापासून जवळजवळ 56 वर्ष ना 85 वर्ष हो किती 80-85 बापरे जवळजवळ शतक ऐक नाही 100च्या जवळ गेले एवढ्या वर्षापासून हा आणि कार्यक्रम चालू आहे यांची परिवाराची चौधरी परिवार आणि सर्वांची भावना माझ्या लक्षात आली की यांची श्रीमंती हीच आहे कारण घरामध्ये प्रवेश केला आल्यानंतर आमचे गुरुबंधू विश्वनाथ महाराज आणि पांडुरंग महाराज आदी करून आम्ही सर्व आलो तेव्हा यांनी घरं किती आहे मुलं काय करतात मुली काय करतात कोणत्या नोकरीला आणि किती पैसे कमवतात आणि शेती किती हे आम्हाला एक शब्दही कोणी बोललं नाही नाहीतर कुठे गेलं का सर्वात अगोदर तेच आम्हाला ऐकावं लागतं पण इथं आल्यानंतर यांनी एकच सांगितलंय आमचं भजन कोणत्या दिवशी चालतं किती वर्षापासून ही साधना आहे ही परिवार कशा पद्धतीने सेवा करतो इतकी सुंदर आरास मांडली घरामध्ये की कैसे घरात घरकुल केले काही का नाही इतकं सुंदर मंदिर केलंय घरामध्ये भगवंताचं अनेक आणि भगवंताचे विग्रह फोटो अनेक लावले एवढी सुंदर पूजा आहे पाहिल्यानंतर आल्यानंतर समाधान वाटलं खरोखर एवढा प्रवास केल्यानंतर भाग गेला शीन गेला अशी अवस्था प्राप्त झाली आणि महाराजांनी अगोदरच प्रवासात सांगितलंय किनोद गावचं भजनी मंडळ आणि श्रवण करणारे श्रोते हे चाणाक्ष आहे यांना उगाच टाइमपास लागत नाही हे चाणाक्ष आहे सांप्रदायिक चाली म्हणणारे आहे सांप्रदायिक भजन करणारे आहे अगोदर बोलले आणि त्या पद्धतीने मलाही त्यांची सर्वांची प्रचिती आली खरोखर द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे सेवा अवधूत चिंतन भगवान दत्तात्रयांच्या आणि चरणारविंदी सेवा समर्पण करून भगवान दत्तात्रय आपणा सर्वांच्याकडून उत्तरोत्तर अशीच भक्ती करून घेऊ आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनात विकास हो भक्तीचा आणि आपल्यात उत्कर्ष हो आणि कंठात प्राण आहे तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण आपल्याकडून हो ही अपेक्षा व्यक्त करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो ही सेवा ज्यांच्यामुळे आहे चौधरी परिवार पूर्ण परिवार किनोद ग्रामस्थ माता भगिनी पुरुष बांधव भजनी मंडळ परिसरातील वारकरी आमचे गुरुबंधू तसेच विशेषतः ऐकणे हरिभक्तपरायण मच्छिंद्र तंगा चौधरी आणि त्यांचा परिवार 2 मुलं दीपक भाऊ संदीप भाऊ आदी करून सर्व हा परिवार सर्वांनी हा कार्यक्रम केला यांच्या सर्वांच्यासाठी आपण एकच बोलूया साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय मैं भी भूखा ना रहूं साधु भूखा न जाए ज्ञानेश्वर